जस्ट हा व्हिडिओ मी एडिट करण्यासाठी घेतलाच होता आणि त्याआधी यूट्यूबवरती मी अमृता खानविलकरचा एक मॅशबल इंडियासोबत केलेला व्हिडिओ पाहिला, ज्याच्यामध्ये ती तिचं नवीन घर दाखवत होती. व्हिडिओ मला खूप जास्त आवडला. त्या व्हिडिओ दाखवताना तिचा जो आनंद होता, तिचा जो कॉन्फिडन्स होता ना, ते मला खूप जास्त आवडलं आणि त्याच्यावरनं मला ते सांगावंसं वाटलं. आयुष्यामध्ये एखादं घर घ्यावं ही प्रत्येकाची इच्छा असते, पण आयुष्यामध्ये स्वतःचं हक्काचं एखादं तरी घर राहावं हे प्रत्येक मुलीचं स्वप्न. कधी कधी इंटरनेटवरनं आपण एक कविता वाचतो की मुलीसाठी लग्नाआधी घर तिच्या वडिलांचं असतं, त्यानंतर तिच्या भावाचं होतं, मग लग्नानंतर नवऱ्याचं घर असतं, त्यानंतर ते मुलाचं घर होतं. पण या आयुष्यामध्ये तिचं स्वतःचं म्हणावं असं एकही घर नसतं आणि मला ते खरं वाटतं. आणि एक गोष्ट सांगू का, मुलगी शिकलेली असू द्या किंवा अडाणी, मुलगी जॉब करणारी असू द्या किंवा घरी राहणारी, मुलगी गावाकडची असू द्या किंवा शहरातली, प्रत्येक मुलीचं आपलं हक्काचं घर हे एक स्वप्न असतं. आणि तुम्हाला सांगू का, माझ्या लाईफमधलं जर कुठलं अल्टिमेट गोल असेल ना, तर ते म्हणजे माझं घर, माझ्या स्वप्नातलं घर असं म्हणायला काहीच हरकत नाही. जे माझ्या हक्काचं असो नसो, ते सर्वांच्या हक्काचं असावं, पण हो, ते माझ्या आणि आहोंच्या कमाईतनं, मेहनतीनं आणि स्वबळानं कमवलेलं असावं. सध्या आमच्या गावाकडे अशी चर्चा आहे की आम्ही पुण्याला घर घेतलं आहे वगैरे, पण अजून तरी नाही घेतलं. पण आय होप सो लवकरच ती माझी इच्छा पूर्ण होईल. ऑफकोर्स जसं की मी बोलले की प्रत्येकाला आपलं घर हवं असतं आणि माझ्यासाठी तर ते म्हणजे माझ्या लाईफमधलं सर्वात मोठं गोल आहे की मला माझ्या हक्काचं आणि स्वप्नातलं घर पाहिजे. देवांचे आशीर्वाद आणि सर्वांची इच्छा असेल तर ते स्वप्न नक्कीच पूर्ण होईल. थोडासा वेळ लागेल, पण हो, एक दिवस नक्कीच पूर्ण होईल. आता माझं थंबनेल बघून आणि माझं इतकं सारं बोलणं ऐकून तुम्हाला असं वाटत असेल की मी नवीन घर घेते किंवा नवीन घर बुक करण्यासाठी जाते, तर असं काही नाही. मी इथं आली आहे माझ्या नूतन दिदीला भेटण्यासाठी. नूतन दिदी या आधीच्या एका व्लॉगमध्ये मी बोलले होते, जेव्हा आम्ही छत्रपती संभाजीनगरला गेलो होतो, तिने पिलूसाठी छान गिफ्ट दिलं होतं. सो ती आली होती पुण्यामध्ये. कशासाठी, तर ती तिच्या आयुष्यातलं तिसरं घर बुक करत आहे. एक जो फ्लॅट आहे ना, तो छत्रपती संभाजीनगरला आहे 2 BHK. त्याच्यानंतर तिनं पुण्याला एक 1 BHK घेतला, जो ऑलरेडी रेंटवरती दिला आहे आणि आता हे तिचं तिसरं घर बुक करते. आणि ही खूप अभिमानाची गोष्ट आहे माझ्यासाठी. जे दिदीचं आणि भाऊजींचं जर एज बघितलं तर ते अजून 40+ पण नाही आहेत आणि त्याच्या आधी त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी 3 घरं कमवलं, तेही स्वबळावरती आणि स्वतःच्या मेहनतीवरती. ते जास्त कमालीची गोष्ट आहे. सो ती पुण्याला आली होती. याआधी ती येऊन फ्लॅट वगैरे बघून फायनल करून गेलीच होती, तेव्हा मी इथं नव्हते आणि आता ती रजिस्ट्रेशन करण्यासाठीच आली होती. तर म्हटलं चला भेटून घेऊयात आपण. आणि एका दिवसामध्ये तिला खूप सारे काम होते, तर म्हटलं आपण साईटवरतीच भेटूयात, म्हणजे साईट पण बघणं होईल आणि त्याच्याशी भेटणं पण होईल. आणि म्हणून आम्ही सकाळी उठून डायरेक्ट निघालो तिच्या साईटवरती जाण्यासाठी, जिथे तिनं फ्लॅट घेतला आहे. जी बिल्डिंग आहे ते अजून अंडर कन्स्ट्रक्शन आहे, त्याच्यामुळे तिथे काही तयार नव्हतं. तरी पण आम्ही जे साईट बघून घेतली, छान लोकेशनवरती होतं. मेट्रो फक्त 500 मीटर अंतरावरती होतं. तुम्ही बघितलं असेल, जे बॅकला जी एक लाईन जात होती ती म्हणजे मेट्रोचीच लाईन होती. त्याच्यानंतर आम्ही सेल्स ऑफिसमध्ये जाऊन त्यांचं कायचे डॉक्युमेंटेशनचं वगैरे काम होतं ते सर्व केलं आणि मी येतानाच बुके घेऊन आले होते त्या दोघांना देण्यासाठी आणि तिनेही माझ्यासाठी गिफ्ट घेऊन आलं होतं. मी नेहमीच बोलते, मी मागच्या व्लॉगमध्ये पण मी बोलले होते, जेव्हा आम्ही तिला भेटत होतो तेव्हाही ती काहीतरी गिफ्ट देते आणि जेव्हा ती आम्हाला भेटायला येते तेव्हाही ती काही ना काही गिफ्ट घेऊनच येते. भाऊजींना आणि नूतन दिदीला आम्ही हे बुके दिला, कॉंग्रॅच्युलेशन्स केलं. नूतन दिदी पण म्हणत होती तुम्ही पण बुक करून घ्या वगैरे. आम्ही बोललो वर्षभर तर अजून काही विचार नाही आहे, पण हा म्हटलं तुम्ही जेव्हा सर्व घर बुक करून जेव्हा तुमचं होऊन जाईल तेव्हा आम्ही एखादी घर बुक करू, असं मी तिला मजाकमध्ये पण बोलले. आणि सर्व आम्ही भेटून वगैरे परत घरी यायला निघालो. खूप दिवसापासून ना मला हे मटकं घ्यायचं होतं हिचं विरजन लावण्यासाठी आणि त्यात एक मला नर्सरी दिसली, तिथनं हे छोटंसं मटकं पण घेतलं. आणि ऑब्व्हियसली ते इथं आले आणि मी एकही प्लांट घेणार नाही असं तर होणारच नाही. आणि खूप दिवसापासून मी इंडोर प्लांट बघत होते आणि आज मी 2 इंडोर प्लांट घेतले, एक पीस लिली आणि दुसरे जेड प्लांट. दोन्ही घेऊन मी घरी आले. काल रात्री आहुंनी ना हे माझ्यासाठी पान घेऊन आले होते. काल रात्री तर मी खाल्ले नाही, कारण की 12-12:30 वाजले होते, त्याच्यामुळे मी आज घरी आलेलं आधी पान खाल्लं. मला खूप भारी वाटत होतं. पान मला खूप आवडतं, खूप म्हणजे जेव्हा आपण आम्ही बाहेर वगैरे जातो तेव्हा मी खातच असते. चॉकलेट फ्लेवरचं पान मला खूप आवडतं, पण हेही खूप भारी आहे. त्याच्यानंतर मी छान स्वयंपाक करून घेतला आणि आम्ही जेवण केलं. सो असा होता माझा आजचा दिवस. बाय बाय, थँक्यू फॉर वॉचिंग आणि भेटून नेक्स्ट व्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी असंही खूप दिवसानंतर बोलले. बाय बाय गाईज.